आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी 8 दिवसांमध्ये न पकडल्यास बीडमध्ये कडकडीत बंद पुकारू, एक गाडी सुद्धा फिरकू देणार नाही, जरांगींचा सरकारला इशारा। आरोपी 8 दिवसात अटक झाले नाही, बीड जिल्ह्यात गाडी सुद्धा फिरणार नाही, बीड जिल्हा 100% बेमुदत कडकडीत बंद राहणार। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये बीड पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं, मोठा मासा गळाला लागल्याची माहिती, संशयित गोट्या गित्तेला ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना। वाल्मिक कराड आणि गोट्या गित्तेच्या नावाने मला धमक्या, बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेचा आरोप, कासलेकडून घातपाताची भीती व्यक्त। पुणे पार्टी प्रकरणी रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकरांसह चौघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, खेवलकर सध्या येरवडा जेलमध्ये जामिनासाठी अर्ज करणार असल्याची माहिती। मुख्यमंत्री सहायता निधीमधून कोकण विभागामधील रुग्णांना मोठी मदत, 7 महिन्यामध्ये 2738 रुग्णांना 25,86 लाखांचं अर्थसहाय्य। मालेगाव प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर तत्कालीन एटीएस अधिकाऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ, न्यायालयानं अधिकाऱ्याच्या विरोधातील आरोपांबाबत दिले चौकशीचे आदेश, कथित बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांबाबतही चौकशीचे आदेश। वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे उद्योजक हैराण, ठाण्यामधील उद्योजकांचा गुजरातला स्थलांतराचा इशारा, पुढील 2 महिन्यामध्ये तोडगा काढू, महावितरणचं आश्वासन। ज्योतिबा डोंगरावर श्रावण षष्ठी यात्रेमध्ये 400 किलो बनावट बर्फी पेढा जप्त, अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई, नमुने तातडीने तपासणीसाठी पाठवले। नांदडी मठाच्या हत्तीणीला वनतारामधून परत आणण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया करू, त्यासाठी वनतारा ही सकारात्मक, पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांची माहिती, तर मठाची हत्तीण वनतारामध्ये नेण्यामागे आपली कोणतीही भूमिका नाही, जे काही झालं आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर झालं, वनताराच्या सीईओंनी केलं स्पष्ट।